नमस्कार मित्रांनो, आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर बहुडे गावातून माझे चॅनल कोकणी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतोय. धन्यवाद. गावी मांडावरती आता गर्दी होत चाललेली आहे. आता तुमका खेळ दाखवणार आहे. खेळगडी नाचणार होते या भागात. बघा आता खेळाक एवढी सुरुवात होणार. आता आमची निशाणकरी पूर्ण तयारीत होता. आता तुमका भाग दाखवणार आहे पूर्ण तिकडे. पूर्ण आता खेळगडी इकडे तयार होतं तिकडे कापड खेळी. पूर्ण भागात मी तुमका इकडे दाखवणार आहे कापड खेळे कसे नाचतं तिकडे. हे आमचे बुवा आहेत, संतोष नवलू बुवा. आता तुम्ही त्यांची जत्ती फक्त बघितच राहा थोड्या टाइमात. हे आमचे टप्पिये विना टप्पिये म्हणून आता पूर्ण आपल्या तयारीत होत. आता बघा ते कसे डब्बी वाजवणार ते.
बघा इकडे आनंद घेतात, इकडे सगळी लोक इकडे शिगम्याचा आनंद घेतात. गो भजी बिजी खाल्लास की नाही गो? अजून खाऊची अजून काही खाल्लासच नाही? हा हा नंतर खाणार काय? खावा खावा मस्त भजी आहे, भजी वास पण चांगलं येतात. इकडे दुकानं पण आहेत, इकडे तुमका केटलेस भेटलेस काय खावता भजी बिजी असतात, तिकडे भजी पण भेटू शकता. हे बघा एकदम स्वादिष्ट आणि एकदम चविष्ट इकडे कटलेस हा. हे बघा इकडे कटलेस देतात इकडे आणि इकडे तयार करतात माणसात आपली. कटलेट व्यवस्थित हे बघा इकडे कटलेस खातात आमचे मेस्त्री बाबूवर. बाबू काय कितपत कटलेस? एक नंबर कटलेस. हे बघा इकडे खातात, याचा आनंद घेतात इकडे दुकानावरती. अशी प्रत्येक जण दुकानं लावूनच वेगवेगळ्या प्रसादीची. इकडे पेपेरी बिपेरी वाजवतात शिगम्यात. हे बघा आमचं रूपक बघा काय पेपेरा वाजवता आता. हे वाजव बघूया दणदणीत आवाज काय बघूया. हे बघा अशी प्या प्या चाललेला सगळ्यांकडे. हे पेपेऱ्याची पण दुकानं तिकडे. इकडे आनंद घेतात माणसं सगळे लांबून. इकडे आमचं वावळकरांचं हॉटेल आहे इकडे, संतोष बाने म्हणून. हे बघा इकडे कटलेसचा पण इकडे चांगलं त्यांचं इकडे कटलेस आहे इकडे. इकडे भजी आहे इकडे आणि इकडे माणसं तयार करतात इकडे. हे बघा इकडे आनंद घेतात लोक सगळे इलेले आहेत यात्रे आपल्या शिगम्यासाठी. आणि इकडे मंडळी इकडे वस्तू तयार करतात इकडे पूर्ण कटलेस बिटलेस भजी बिजी. ते तळणार भारी आहे तिकडे, चांगली चविष्ट भजी आणि कटलेस पण आहे इकडे. तुम्ही आता आनंद घेऊ शकता. बघा यात्रेसाठी खास आपल्या इकडे शिगम्या उत्सवासाठी माणसं इकडे येलेली आहेत आपल्या इकडे कोकणात. इकडे आनंद घेतात आमचे घाणेकर बंधू. नमस्कार नमस्कार. बघा लशीचा इकडे आमच्या बानेवाडी महिला मंडळाने इकडे हॉटेल लावलेला. काय बघा इकडे हॉटेल लावलेला. इकडे लाडू पण आहेत चांगले मस्तपैकी लाडू आहेत, पापड आहेत इकडे, कटलेस हा इकडे, लस्सी पण हा. लस्सीचा आनंद घेतात इकडे माणसात. बघा इकडे लस्सीचा आनंद घेतात आमचे घाणेकर बंधू आहेत. इथंच लस्सी गाय उभे गाय आहेत लस्सी आहेत.
काय घाणेकर लशी कितपत हा? एकदम सुंदर, अति सुंदर, उत्तम. होय हा हा काय चव कितपत आहे त्याची? एकदम भारी. एकदम भारी, हो. एकदम सुरसुरीत. हा, सुरसुरीत. बघा, वाटेत सुरसुरीत. एकदम कोकणात हा, एकदम लशी पण एकदम मस्तपैकी भेटता इकडे. इकडे आनंद घेतात आणि पितात मस्तपैकी आहेत लोक. माझे काकू होते. हा, हे बघा. आनंद. हे बघा इकडे भजीचं पण हॉटेल आमचा मंगलताईचं, आणि इकडे भजी बनवतात ती बघा. एकदम मस्त पैकी भजी आहे इकडे बघा. आता ही काढला नाही इकडे भजी. इकडे चुलीवर चालू आहे भजी, काढतं तिकडे. एकदम स्वादिष्ट भजी आहे एकदम. हे बघा इकडे ताटलीत पण ठेवलेली आहे, आणि हे बघा असे पितात तिकडे आमचे मिस्त्री आहेत. प्रत्येक स्टॉलवर येते ते आनंद घेतात आपल्या लस्सीच होत. बाबू कितपत लशी आहे? होय ना. हे बघा खरेदी पण चालू झालेली आहे. कलिंगड इकडे आबाने आमच्या घेतलेला. आबा कसा कलिंगड भेटला? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. काय कलर चांगला ना कलिंगड? एक नंबर कलिंगड. हे बघा इकडे यात्रा आता भरत चाललेली आहे जोरात जोरात. इकडे काहीतरी खरेदी जोरात चालू आहे इकडे. इकडे खरेदी जोरात चालू आहे बघा. असा आनंद घेतच जत्रेत आहोत तिकडे. म्हणजे कोण जागा भेटा तिकडे बसलेली आहोत, आणि इकडे खेळ चालू आहे इकडे. आता फुल होतीलेली आहे गर्दी इकडे. लोकांका जिकडे जागा भेटा तिकडे बसलेली आहोत. इकडे लोक इकडे आनंद घेतात तिकडे आपल्या शिकण्यात बसून इकडे. ही पूर्ण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गर्दी अशी वाढत चाललेली आहे आपल्या उत्सवमध्ये. आनंद घेतात बघा इकडे लोक. आणि इकडे खेळगाड्यांचं काम इकडे चालू आहे इकडे. इकडे सगळी गावातली माणसं सगळी इकडे आनंद घेतात. बघा आपल्या शिकमा इकडे चालू उत्सव, आणि इकडे लोक सगळे आनंद घेतात तिकडे. इकडे खेळे बघण्यासाठी लोक इलेले आहेत आपल्या भाविक मांडावरती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गर्दी वाढत चाललेली आहे. आता मुंबईकरी पण या उत्सवासाठी इलेले आहेत कोकणात आपल्या. मुंबईकरांचं आगमन झालेलं आपल्या कोकणात. गर्दी वाढत चाललेली आहे जोरात अगदी या उत्सवात. इकडे उत्सव चालू आहे जोरात इकडे. हे लोक इकडे आनंद घेतात बघा. कशी इकडे जागा भेटा तिकडे बसलेली आहेत लोक इकडे. खेळांचं काम चालू आहे इकडे. जतींचं काम चालू आहे इकडे. आणि लोक आजूबाजूक राहून इकडे आनंद घेतात इकडे. आमचे सुभाष मुंडे खास मुंबईवरून येलेले आहेत शिगम्या उत्सवासाठी. जय मुंडे, सुभाष मुंडे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ते उत्सवात आपल्या सामील झालेले होते. आमचे धुरी बंधू आनंद घेतात आपल्या उत्सवामध्ये. सगळे आनंद घेतात तिकडे बसून. इकडे खेळगडी नाचतात तिकडे, आणि इकडे सर्व लोक बघू गेलेले तिकडे आपला उत्सव, कोकणातील उत्सव, शिगमा उत्सव.
इकडे आनंद घेतात तिकडे आपल्या कुंभवडे गावची सर्व मंडळी. आमची वैशाली पण येलेली आहे इकडे शिगम्यात उत्सव बघूसाठी. खेळ्या जती इकडे चालू आहेत आणि लोक इकडे आनंद घेतात इकडे. आणि पूर्ण इकडे दुकानदारांची इकडे लाईन लागलेली आहे. इकडे पूर्ण दुकानं इकडे लावलेली आहेत तिकडे आजूबाजू गावात. दुकानावर आता गर्दी वाढत चाललेली आहे. हे बघा हे आमचे मधलीवाडी महिला मंडळ आणि यांचं हॉटेल आहे. आणि इकडे आबा गोटणकर इकडे खरेदी चाललेली आहे इकडे भजीची. इकडे भजी पण एकदम मस्तपैकी स्वादिष्ट अशी भजी बनवलेली आहे इकडे. कुठेही शाखा नाही. हा यांची म्हणतात कुठेही शाखा नाही, फक्त गावातच शाखा आहे यांची. आता तुमची शाखा दाखवते इकडे, भजी पण दाखवते इकडे. हे बघा कटलेस वडापाव सगळं इकडे तयार आहे. हे बघा हे दुकानदार इकडे वस्तू तयार करतात इकडे. हे बघा इकडे भजी तयार करतात इकडे. जोरात वडापाव चालू आहे इकडे. बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यांनी हॉटेल घातलेला आणि आता गिरायक इकडे वाढत चाललेली आहे तिकडे धंद्यावर. हा इकडे आमचे वेलारकर बंधू म्हणून यांचं हॉटेल आहे इकडे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्याकडे जिलेबी पण आहे इकडे. बघा जिलेबी मस्त इकडे जिलेबी आहे, वडापाव, इतर लाडू पण आहेत त्यांच्याकडे. बघा इकडे हे बघा हे आमचे वेलणकर बंधू आहेत. दरवर्षी श्याम वेलणकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी दुकान इकडे लावलेला आपल्या शिगम्या उत्सवामध्ये. त्याच्याबद्दल जरा माहिती सांगा. ही जिलेबी भजी काय तुमचा धंदा कसा चालतो? भजी वडा कॅटरिंगची कामं करतो. 81 पासून ह्या धंद्याला ह्याच जागेत इथे धंदा लावतोय. हा 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 धंदा होतोय ना व्यवस्थित? कुठल्याही वर्षी कमी झाला असं नाही. हा 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 धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. आता पुढे पुढे तुमका दाखवतो. हे आमचे मोंढे बंधू आहेत, लहूदादा मोंढे म्हणून. हे आपल्या शिगम्यात आनंद घेतात आपल्या आणि दुकानावरती खरेदी करतात इकडे. जिलेबी वगैरे वडापाव वगैरे घेतात इकडे. हे बघा इकडे पिशवीत घेऊन त्यांनी ठेवलेला इकडे सामान आपला. आता प्रत्येक जण वेगवेगळा. हे बघा हे भजी पण खातात आमचे मोंढे बंधू आहेत, वसंत नाना म्हणून. हे भजी खातात बघा इकडे. स्वादिष्ट भजी आहे इकडे. तुम्ही आता आनंद घेऊ शकता इकडे हॉटेलवरती येऊन. आणि पुढे पुढे दाखवतो इकडे माणसं सगळी जवशीकडे बसलेली आहेत इकडे. आणि इकडे बारीक सारीक खेळण्यांचे धंदे इकडे लावलेले आहेत इकडे. मराठी समजत ना. लोक अजून येतात, भरपूर लोक येतात तिकडे. वरच्या वाटेन पण येतात बघा. आमची गाविक मांडावरती यात्रा भरता अशी जोरात. येतो बघा इकडे धंदे पण भांड्यांचे लावलेले तिकडे दरवर्षीप्रमाणे. आणि याचा आनंद घेतात पूर्ण आपल्या कुंभवडे गावातील इतर पाहुणे मंडळी सर्व. हे आमचे माणिक भाऊ आहेत. ते आमच्या पहिले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये होते आणि यांचं आगमन आपल्या कुंभवड्या गावामध्ये झालेलं आहे इकडे. आणि आज शिगमोत्सवानिमित्त ते कुंभवड्यामध्ये इलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इलेले आहेत आपले भाऊ. धन्यवाद भाऊ. कसा वाटतो आपल्या कोकणचा शिगमा? कुंभवड्यातला तर एक नंबर असतोय. हा 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 बघा आनंद घ्या तुम्ही. इकडे हॉटेल वगैरे आहेत सर्व. धन्यवाद. आता मी इकडे पुढे पुढे चालले इकडे धंद्यावरती. यांचे धंदे दाखवते इकडे. प्रत्येक दुकानदार वेगवेगळ्या ठिकाणी अशी दुकानं लावून बसलेली आहेत आणि गिरायकांची आता गर्दी वाढत चाललेली आहे. हे आमचे सकूबाई आहे इकडे धंदा लावून बसलेली आहे आणि गिरायकांची आता जोरात इकडे धावपळ चालू आहे इकडे. बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सकूताईने इकडे धंदो लावलेलो बांगड्याचो.
काय घेते रे बघा आनंद घेतात आपल्या शिगम्यात जोरदार. हे बघा दरवर्षीप्रमाणे इकडे आमचे रवी वेतकर म्हणून इकडे सरबतचा धंदो लावलेलो आहे दरवर्षीप्रमाणे. बघा एकदम स्वादिष्ट सरबत इकडे ठेवलेलो आहे इकडे, त्याचा आनंद घेतात लोक आहोत. आता इकडे पुढे पुढे दाखवते तुमका सगळी माणसं काय काय करतात, ती कोण कशी खातात. हा सगळ्या चाललेला इकडे इकडे कटलेस खातात. हे बघा आमचे गुरव बंधू इथे हॉटेल लावलेला आहे इकडे, कटलेस वडापाव भजी आणि इकडे माणसं इकडे तयार करतात. इकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी इकडे धंदो लावलेला. इकडे माणसं आनंद घेतात इकडे. आता पुढे पुढे दाखवते तुमका इकडे खेळण्याची पण इकडे दुकानं इकडे पेपेरा वाजवता. अशी यात्रा भरता आपल्या शिगम्या उत्सव कुंभवडे गावात. आमच्या यात्रेसाठी इकडे बघा खास आमची शुभांगीताईने इकडे दुकान लावलेला दरवर्षीप्रमाणे. काय धंदो बिंदो होता की नाही गो? एक नंबर धंदो होता म्हणता. म्हणजे गिरायक आता वाढत चाललेली धंद्यावरती. यांचं आगमन होत आहे आमच्या यात्रेमध्ये. कलिंगड जोरात खरेदी चालू झालेली आहे. कलिंगडा का जास्त ओढ हा बघा. हे बघा किती रुपयाक दिला गो? होय 80 रुपयाक दिला. अशी यात्रेत आपल्या सगळी लोक इकडे आनंद घेतात. इकडे जसं आमचं गाविक माठ आहे इकडे. बघा यात्रेचा आनंद घेण्यासाठी आपल्या इंगळवरसून माणसं इलेली आहेत इकडे. ऐकला हे बघा इकडे माणसं इलेली आहेत आणि आता ती थोड्या टाइमात खरेदी बिरेदी करतील. बघा तुमका दाखवते मग. असे वेगवेगळे धंदे इकडे लावलेले ते बघा. नेकलेस विकलेस सर्व इकडे वस्तू सगळे भेटतात. होलसेल मध्ये इकडे चैनी बिनी पण होत. स्टॉल वरती इकडे तोडे, बिलवर, पाटली, नेकलेस, घंटन, कानातील झुबे, अशी वेगवेगळी दुकानं इकडे होत आपल्या शिगम्या उत्सवात. जोरात खरेदी चालू आहे इकडे पोटवांची. हे बघा खरेदी करतात इकडे. काय कसं तरी फोटो घेतो तिकडे. हे खयचो फोटो घेतो भैया? स्वामींचा त्यांना फोटो त्यासाठी शोधतो तिकडे जत्रेत. इकडे प्रत्येक जण वेगवेगळं धंदो लावणं तिकडे. तिकडे आईस्क्रीम वरती इकडे लोक अजून वरती तिकडे वरती पोरांसाठी खेळणी लावलेली आहेत तिकडे वरती. आमचे श्रीपाद देसाई इकडे थंडाचे दुकान लावलेलं आहे इकडे. हो दुकानदार काय कितपत थंडा कितपत? थंड्याक जोर आहे ना? हा हा हे बघा सध्या त्यांची घाय आहे. हो सध्या घाय आहे त्यांची. हे बघा इकडे तुम्हाला वस्तू इकडे कोयती म्हणा काय म्हणा अशी सर्व सामान इकडे भेटणार. हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी धंदो इकडे लावलेलो. हे बघा इकडे आईस्क्रीमचाही धंदो आहे इकडे. लोक आनंद घेतात तिकडे. कोण खाता हे आईस्क्रीम बाबा? काय कितपत आईस्क्रीम कितपत? चांगला ना? कोण फिरतो तिकडे जत्रेत. हे ज्यूसची
काय कितपत आहे या मस्त एकदम हा काय किंमत काय याची किंमत काय 20 रुपये ज्यूस हा अननस ज्यूस आहे इकडे आनंद घेतात आपल्या कोकणात आहोत मस्त आहे छान एकदम इकडे दरवर्षीप्रमाणे काकाने इकडे धंदो लावलेला खाजा वगैरे लाडू वगैरे पूर्ण असा प्रत्येक जत्रेमध्ये यांचा धंदो असता तुम्ही इकडे आनंद घ्या इकडे या इकडे खरेदी करा दरवर्षीप्रमाणे धंदो बघा शिकण्यासाठी इलेली इकडे पाळणी म्हणा इकडे पोरांसाठी इकडे खेळणी आहेत बघा कशी उडी मारतात ती बघा इकडे असं आमच्या कोकणात शिकण्यासाठी इकडे बघा कशी मज्जा घेतात पोरगी पण उडी मारतात बघा काय उडी मारतात ती बघा काय बघा हे बघा बाबू इकडे बघ हे मार उडी आहे हे बघ बघा आता वरती जातात पोरगेत काय म्हणजे आनंद घेतात तो बघा इकडे अशी कोकणातली पोरगी मज्जा घेतात तिकडे घसरगुंडीवर बघा इकडे आता खरेदी जोरात चालू झाली आहे लाडवाची आमचे दुकानदार सुद्धा इकडे गेलेले होते तिकडे आणि दरवर्षीप्रमाणे इकडे खाजा लाडू काय काय वेगवेगळा सर्व पदार्थ तिकडे आणि हे बघा इकडे खरेदी करतो तिकडे बघा काकीची पण जोरात खरेदी चालू आहे इकडे यात्रेत आनंद घेतो तिकडे फिरतो काय ना काय बघतो हा नमस्कार अशी दुकान आहे इकडे इकडे कलिंगडचं दुकान आहे बघा कलिंगडवाले आईस्क्रीम खातात आईस्क्रीम आईस्क्रीम बोल घे बोल यांची जोरात खरेदी पेपर यांची चाललेली पंख्याची सध्या पंख्याची गरज आहे हे बघा तो पंख वार चांगले आता इलियत आईस्क्रीम खाऊ का होत होय इकडे जोरात चालू आहे आईस्क्रीम जरा गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे इकडे थंडा चालू आहे इकडे जोरात आमचे मॅडम इकडे आनंद घेतात इकडे आईस्क्रीम मध्ये हे बाबू अरे काय चालला काय हा इकडे घडग्यावर पण बसून होता बोरग पूर्ण अशी यात्रा भरता आपल्या कुंभवड्या गावात आणि इकडे आनंद घेतात इकडे माणसावर हॉटेलला तर बसलेत माणसा इकडे आईस्क्रीम वगैरे काय ना काय खातो तिकडे होत हे बघा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यांचा धंदो लावलेला आहे इकडे वडापाव म्हणा भजी म्हणा गरमागरम भजी आहे इकडे लोक इकडे बनवतात इकडे दाखवते इकडे इकडे तयारी पूर्ण चालू आहे इकडे एकदम गरमागरम भजी बनवतात इकडे आणि वडापाव इकडे बनवतात
आणि थंडा पण पितात त्याच्यातनं, गरम झाला ना. कडे दाखवले बाबा, मस्त भजी इकडे होता. हे बघा भजी वडापाव भजी. हा बघा वडे कसे तयार करतात ते बघा, एकदम मस्त पैकी वडे तिकडे. आता खरेदीसाठी उतारतात खाली खाली हो, तिकडे दुकानावर चालली आहेत माणसं. इकडे पिशवी घेऊन चाललेली आहेत. आता खरेदी जोरात चालू आहे इकडे. खरेदीसाठी खाली खाली माणसं येतात आता. कोण भजी खाता, कोण वडापाव खाता, कोण आईस्क्रीम खाता. आता बघा तुम्ही आमच्या परिपूर्ण तिकडे. हे बघा आता चालले तिकडे. हे बघा मुंबईतून खास येलेले आहेत आपल्या शिगम्या उत्सवामध्ये तांबे बंधू म्हणून. आणि इकडे आनंद घेतात. लस्सी कोण खाता, कोण वडापाव खाता, कोण भजी खाता. चला 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 पुढे. तुम्ही पण दिसो का वास या व्हिडिओत. हे बघा आमचे गावचे बुवा आहेत लक्ष्मण गुरु म्हणून. आमचे कोकणातले कोकणरत्न म्हणून बुवा होते आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले आहेत. आणि या आमच्या कुंभवडे गावच्या शिगम्याबद्दल जरा माहिती विचारते त्यांना. पण जरा या कोकणातल्या आपल्या शिगम्याबद्दल जरा माहिती सांगा. हा उत्सव कसा साजरा होतो आणि ह्याची समाप्ती कशी होती ही जरा पूर्ण माहिती सांगा. पहिल्या प्रथम मी आमच्या आराध्य दैवत आमचं गंभीरेश्वर ठाणेश्वर यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आणि गावचे आमचे मानकरी अधिकारी यांच्यासुद्धा चरणी मी नतमस्तक होऊन आणि गावच्या सर्व शिमगोत्सवातील सर्व मंडळी यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होऊन मी आज तुम्हाला होळीपासून जो शिमगोत्सव आमचा गावचा जो साजरा होतो त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती देतो. होळी म्हणजे हा आपला कोकणातील एकदम फार आणि लोकांच्या मनोमनी रुजलेला एक आपला एक उत्सव आहे. आणि त्या उत्सवात प्रत्येक गावचे म्हणजे 12 वाड्यातले लोक आवर्जून चाकरमानी ह्या सणानिमित्त उपस्थित राहतात. मुलांची शाळा असल्या कारणामुळे काही लोक उपस्थित राहू शकत नाही फॅमिली सकट, पण काही काही बुजुर्ग लोक त्या शिमगोत्सवाला तयारीतच येतात. आणि ढोल वाद्य म्हणा आणि इतर काही करमणुकीचे कार्यक्रम म्हणा अगदी चांगले साजरे केले जातात. होळी ज्या दिवशी तुटायची असते त्यावेळी सर्व गावकरी मंडळींना आमंत्रित केलं जातं आणि त्या ठिकाणी ढोल ताशांच्या धूमधडाक्यात ती होळी तोडली जाते. आणि वाजत गाजत अगदी हसत खेळत ती होळी अगदी नाचवीत गाजवीत तिला मांडावर आणली जाते. आणि मांडावरून ठेवल्याच्या नंतर मग सर्व गावचे लोक आपापल्या घरी जाऊन आपापल्या वाडीतील होळी उभी करतात. आणि नंतर मग जेवून खाऊन पुन्हा मांडावर येतात आणि पुन्हा त्या गाव होळीला हात देऊन ती होळी उचलतात आणि वाजत गाजत गंभीरेश्वराच्या मंदिरापर्यंत जाते. आणि सकाळी 3-3:30च्या सुमारास ती होळी सजवली जाते. त्या सजवण्यासाठी हर्चलीवाडी ही अगदी अग्रेसर असते. त्यांना ते काम दिलेलं असतं आणि ते आवर्जून अगदी ते मनापासून अगदी मन मोकळेपणाने ते करतात. आणि नंतर होळी उभी झाल्याच्या नंतर मग गाराणी असतात, गाव गाराणी म्हणजे प्रत्येक वाडीची रखवाली असते. ती रखवाली उभी करतात. आणि नंतर मग सकाळी 8-8:30च्या सुमारास निशाणं घेऊन ती निशाणं मांडावर आणली जातात. आणि रंगपंचमी म्हणून सण असतो तो सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी कापड खेळे असतात. कापडं काढली जातात आणि प्रत्येक वाडीतल्या जोड्या तयार असतात आणि जोडीने तयार झाल्याने दुसऱ्या दिवशी मांडावरती येतात आणि कापड खेळे सजतात. आणि तिथे रखवालीचा गाराणा होतो, दुसऱ्या गावी जातो तेव्हा. आणि तिथून आमचा खेळ नाणार या गावी जातो. नाणार गावी गेल्याच्या नंतर देसाईवाडीमधून आमचा खेळ तिथे त्या गावात आमचा लोक बघायला असतात. भरपूर गर्दी असते आणि त्या खेळाला उत्स्फूर्त अशी त्यांची साथ मिळते आणि खेळ अगदी रंगतदार बनतो. आणि तिथून आल्याच्या नंतर आम्ही रिटर्न येतो आणि दत्तू काका म्हणजे संदेश यांच्या घरी निवासस्थानी आणि बाजूचं घर आहे ओमकार देसाई मध्ये मनीष म्हणे मंगेश देसाई यांच्या घरी येतो. तिथे वस्तीला होतं. आणि दुसऱ्या दिवशी आमचं गाव येशवीवाडीपासून निशाणं पूजली जातात. तिथून स्टार्ट होतं आमचं गाव. आणि नंतर मग तिथे मग न्याहारी म्हणा का इतर म्हणा
अगदी फराळ म्हणा काय काय अगदी चांगला लोक त्याच्यावर ताव मारतात अगदी. आणि आनंदाने तो उत्सव अगदी उपभोगतात. हा. आणि असं करता 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 गाव वाडी घेत सगळे अगदी हसत खेळत सगळे नाच गाण्या करीत येतात आणि गुरवाडीपर्यंत आल्याच्या नंतर तिथून पुढे आमच्या हद्दीला येतात अगदी खेळ आमच्या. आणि तिथून आमच्या भगवती मंदिरामध्ये तो खेळ ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत तो ते आणला जातो. आणि त्याचा स्वाद बारावाडीतील लोक तिथे येऊन जमलेले असतात आणि ते नाच गाणं ढोल ताशांचा आवाज वगैरे अगदी कानात घुमझुमलेला असतो त्यांच्या. आणि आवर्जून ते तो कार्यक्रम हे करतात. आणि तो दुसऱ्या दिवशी तिथे ते भगवतीच्या मंदिरात नाचून गाऊन झाल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे म्हणजे देसाईवाडीपासून मधलीवाडी, भरडवाडी, रामानेवाडी, हरचिलीपर्यंत आमचा तो खेळ गेला जातो. आणि नंतर मग तो खेळ समाप्त होतो. आता आमची शिपण्याची सांगता होत आलेली आहे आणि आता गावगाराणी चालू झालेली आहे. आणि सगळ्यांची रखवाली करून सर्व लोक काय बाजार फिरतात. यात्रेचं स्वरूप आलेलं आहे आमच्या मांडाला. आणि काय प्रसादी म्हणा काय म्हणा खरेदी सगळं चाललेलं आहे. आणि अशा तऱ्हेने हा आमचा शिमगोत्सव अशा प्रकारे चांगल्या ह्याच्यात साजरा होतात. आणि महत्वाचं म्हणजे आजपर्यंत हा आमचा जो गाव आहे एक मताने किंवा एका ह्याच्यामध्ये वावरत असताना देवा तू ह्या सगळ्यांचं रक्षण कर, सगळ्यांचा सांभाळ कर. कोणाचा नोकरीधंदा नसेल त्याला नोकरीधंदा मिळवून दे, कोणाला काय आजार असतील ते बरे कर. आणि आमच्या कोकणी राजा म्हणून हा आमचा गुरव बांधवच आहे. आणि त्याला तुम्ही भरभरून यश द्या आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ अगदी पुढपर्यंत म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या जगापर्यंत तुम्ही नेऊन पोहोचवा आणि त्यांना आशीर्वाद द्या. एवढं सांगून मी माझ्या शिमगोत्सवाबद्दलची थोडक्यात माहिती सांगितली. म्हणजे काय चुकलं मागलं इकडे तिकडे काय झालं असेल तर क्षमा असावी, नम्र विनंती. जय गांगो. धन्यवाद. गंभीरेश्वर महाराज की जय.